सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। मंत्रिपद आणि खाते वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका। गृह खातं शिंदेंकडे गेल्यास ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात, संजय राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कुणाला आणतंय का? एकट्या गृहमंत्रीपदावरून घोडं अडलेलं दिसत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार, सूत्रांची माहिती। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार। पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरेही दादा गटाच्या वाटेवर। भाजपच्या निरीक्षकांची नावं दुपारी जाहीर करणार, तर 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक, सूत्रांची माहिती। मल्लिकार्जुन खरगेंसोबत विरोधी पक्षांची बैठक। थोड्याच वेळात खरगेंच्या दालनात बैठक। काँग्रेस ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात मांडणार। मतदारांची संख्या वाढण्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। मतदान केंद्रावरील किमान मतदार संख्येत वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापर आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात याचिकेवर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी। मात्र अधिवेशन असल्यानं राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग निमोनियाचा धोका। घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग निमोनियाची लक्षणं। थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो, तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। मुंबई काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण। नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास 8 तासात पार करता येणार। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या। जीएसटीमुळे देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात वाढ। नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन 8.5% वाढून 1.82 लाख कोटींवर। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स। आज मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। संभलमधील मशिदीचं व्यवस्थापन सोपवा। पुरातत्व खात्याचा न्यायालयात युक्तिवाद। मशिदीच्या सर्व्हेला अनुमती दिल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू। शेतकरी नेत्यांची 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच। एमएसपी बाबत कायदेशीर हमी आणि इतर मागण्या। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार चर्चा करत नसल्याचा आरोप। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।